सिंधुदुर्ग जिल्ह्याला हादरवणारी घटना पुन्हा एकदा घडलेली आहे। कारण 15 दिवसापूर्वी कणकवलीमधील एका व्यावसायिकाचा बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता। अगदी संशयास्पद मृत्यू झाला होता आणि त्याचा तपास जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग पोलीस करत असतानाच आज पुन्हा एकदा वैभववाडी तालुक्यातील आचिर्ण्यामध्ये शिकारीसाठी गेलेला तरुण जो होता सागर पोटे, या सागर पोटेचा देखील तशाच पद्धतीचा जो मृत्यू आहे तो झालेला आहे। शिकारीसाठी गेलेला असताना मिक्स फायर होऊन त्याचा मृत्यू झालाय की त्याचा सहकारी आहे ते वादातून हा मृत्यू झाला आहे, याचा तपास जो आहे तो सध्या सिंधुदुर्ग पोलीस करताना दिसतात। आणि जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणीच या सागर पोटेचा जो मृतदेह आहे तो आढळून आला होता आणि तपास जो आहे त्याचा तो सध्या सिंधुदुर्ग पोलीस जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। काल रात्री 8च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या आपल्याला प्राप्त झालेली आहे। त्यानुसार सिंधुदुर्ग पोलिसांनी जे तपास यंत्रणा आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एसपी असतील मोहन दहीकर, त्याचप्रमाणे ॲडिशनल एसपी, त्याचप्रमाणे डीवायएसपी यांनी या ठिकाणी घटनास्थळ जे आहे त्याची पाहणी केलेली आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र या ठिकाणी कसून जो तपास जो आहे तो केला जातोय, कारण जो सोबत असलेला जो पोटे याचा मित्र जो होता त्याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या प्रकारच्या विसंगती आहेत। त्यामुळे कुठेतरी यामध्ये संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केला आहे। संपूर्ण पोलिसांचा तपास जो आहे तो सध्या या वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे या गावामध्ये सुरू आहे। त्याचप्रमाणे एलसीबीची टीम जी आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी ॲडिशनल एसपी नयोमी साटम या देखील दाखल झालेले आहेत। ते देखील आपल्या जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांना देखील मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 दिवसामधील दुसरी घटना आहे ज्यामध्ये शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक खळबळ माजलेली पाहायला मिळते। पेट्रोलिंग केलं जातं ते होतं का, त्यामुळे पेट्रोलिंग करताना काही संशयास्पद गोष्टी आढळून येतात का, असं देखील प्रश्न जो आहे तो सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने उपस्थित केला जातोय। तसंच आता या तपासाबाबत जो सुशांत दळवी यांचा मृत्यूचा तपास सध्या सुरू असताना अशाच पद्धतीचा दुसरी घटना जी शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, अशामुळे कुठेतरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण जे आहे ते काहीसं प्रमाणात ढवळून निघालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।